स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी गावामधील प्रतिष्ठित सन्माननीय व्यक्ती प्रथम नागरिक सरपंच साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। त्याचबरोबर गावातील शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये कार्यरत असणारे सर्व अधिकारी आणि पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। श्रीराम विद्यालयाच्या वतीने मी त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो। स्वागतम स्वागतम सुस्वागतम। विद्यार्थी मित्रांनो, भारताचा 80वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहामध्ये संपूर्ण भारतवर्षामध्ये संपन्न होत असताना आज आपल्या रयत शिक्षण संस्थेच्या श्रीराम विद्यालय पिंपळगाव खडकी या शाखेमध्ये देखील हा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहामध्ये संपन्न होतोय। या कार्यक्रमाच्या निमित्तानं यांचं शुभागमन आहे। पिंपळगाव नगरीचे विद्यमान सरपंच, प्रथम नागरिक, त्याचबरोबर डेप्युटी सरपंच, ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, आजी माजी पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, आजी माजी पदाधिकारी, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, सर्व पदाधिकारी, त्याचबरोबर स्थानिक स्कूल कमिटीचे सर्व सन्माननीय सदस्य, श्रीराम दूध उत्पादक संस्थेचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, सर्व पदाधिकारी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक, सर्व सहकारी शिक्षक वृंद, विद्यार्थी बंधू भगिनी, विविध शालेय समितीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व पदाधिकारी, सर्व पत्रकार मित्र, सर्व पालक बंधू भगिनी, ग्रामस्थ, आरंभ प्रतिष्ठानचे सर्व सन्माननीय सदस्य, त्याचबरोबर सहकारी संस्था, पतसंस्था असतील त्यांचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, या देशाच्या सेवेमध्ये ज्याने आपलं मोलाचं योगदान दिलं ते सर्व माजी सैनिक, आपण सर्वजण ग्रामस्थ बंधू भगिनी, आपण सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित आहात। प्रथमतः या प्रशालेचे कार्यकुशल मुख्याध्यापक आम्हा सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय पापाळे सर आणि श्रीराम विद्यालय पिंपळगाव खडकी या शाखेच्या वतीने सर्वांच्या टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूयात। विद्यार्थी मित्रांनो, 80वा स्वातंत्र्य दिन प्रशालेमध्ये संपन्न होत असताना त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी ध्वजपूजन संपन्न होते। खर तर या पिंपळगाव नगरीमध्ये एक आदर्श सरपंच म्हणून ज्याने नेतृत्व केलं, सातत्याने या प्रशालेमध्ये स्थानिक स्कूल कमिटी सदस्य म्हणून आपल्या सर्वांना मार्गदर्शन त्यांचं राहिलेलं आहे। त्या आदरणीय अशोक शेठ शिवराम बांगर यांच्या पत्नी वैकुंठवासी अखंड सौभाग्यवती मंदाबाई अशोक शेठ बांगर यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ सन्माननीय अशोक शेठ शिवराम बांगर आणि त्यांच्या कुटुंबियाकडून या प्रशालेच्या संरक्षक भिंतीसाठी रुपये 71,000 देणगी या ठिकाणी त्यांनी जाहीर केलेल्या दिलेल्या, त्यांचं प्रशालेच्या वतीने मनापासून स्वागत आणि आभार। मी सन्माननीय अशोक शेठ शिवराम बांगर, पिंपळगाव नगरीचे माजी डेप्युटी सरपंच आणि स्थानिक स्कूल कमिटी सदस्य, आपल्याला विनंती करतो की आपल्या शुभास या ठिकाणी ध्वजपूजन संपन्न करावं। ज्यांनी मोलाचं योगदान दिलं ते भारतीय जवान, सैनिक सर्वांना विनंती आहे आपण देखील या ठिकाणी ध्वजपूजनासाठी व्यासपीठावर यावं। श्रीमान, ध्वजारोहण की तैयारी हो चुकी, आप आपके शुभ हस्ते ध्वजारोहण करने की विनती करता हूं। जय हिंद।
आपल्या सर्वांना विनंती आहे, आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी ध्वजाचं पूजन संपन्न होत आहे. ध्वजारोहण देखील यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे. खर तर ही सुंदर इमारत उभी राहत असताना अंतरंगाने आणि बाह्यरंगाने सुंदर अशा पद्धतीची इमारत आपण सर्वजण पाहतोय. त्या इमारतीसाठीचं रंगकाम असेल, त्याचबरोबर हॉलचं विस्तारीकरण असेल, पोर्च मधील ग्रिल आणि स्वच्छतागृहाकडे जाण्याच्या मार्गावर पेव्हिंग ब्लॉक, हे सर्व ज्यांच्या उदार दातृत्वामधून या ठिकाणी दिलं गेलं. खर तर रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य, महाराष्ट्र राज्याचे विधानसभेचे सदस्य तथा या राज्याचे माजी गृहमंत्री आदरणीय आमदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या पिंपळगाव नगरीतील एक प्रसिद्ध उद्योजक, नवी मुंबईमध्ये ज्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे, या प्रशालेचे माजी विद्यार्थी आणि आत्या कन्स्ट्रक्शनचे सर्व सन्माननीय राजू शेठ मधुकर पोखरकर पाटील, रंगकाम असेल आणि इतर काम त्या ठिकाणी त्यांनी करून दिलं. त्यांच्या मनापासून स्वागत आणि आभार. आज त्यांचे कुटुंबीय, त्याच्यामध्ये त्यांच्या मातोश्री आदरणीय कमलताई मधुकर पोखरकर पाटील आणि आजी श्रीमती कृष्णाबाई बबनराव पोखरकर पाटील यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण देखील संपन्न होते. मातोश्री आदरणीय कमलताई मधुकर पोखरकर पाटील आणि आजी श्रीमती कृष्णाबाई बबनराव पोखरकर पाटील यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय. एक साथ वन्दे मातरम् वन्दे मातरम् सुजलां सुफलां मलयज शीतलां शस्यश्यामलां मातरम् वन्दे मातरम् एक साथ राष्ट्रीय ध्वज को मानवंदना करते हुए सामने सैल्यूट करना, सामने सैल्यूट. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाहे तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे. हाथ नीचे. विजयी विश्व तिरंगा रहे हमारा विजयी विश्व तिरंगा प्यारा झंडा ऊंचा रहे हमारा सदा शक्ति सरसाने वाला प्रेम सुधा बरसाने वाला वीरों को हर्षाने वाला मातृभूमि का तन मन सारा झंडा ऊंचा रहे हमारा विजयी विश्व तिरंगा प्यारा झंडा ऊंचा रहे हमारा शान नहीं सकी जाने पाए चाहे जान भले ही जाए विश्व शांति करके दिखलाए तब होगे प्रणाम पूर्ण हमारा झंडा ऊंचा रहे हमारा विजयी विश्व तिरंगा प्यारा झंडा ऊंचा रहे हमारा रहे हमारा रहे हमारा. एक साथ राज्य गीत शुरू करेंगे. शुरू कर. जय राष्ट्र
भारतीय स्वातंत्र्य दिनाचा भारतीय स्वातंत्र्य दिनाचा जय जवान जय जवान भारत माता की भारत माता की हाथ नीचे
पुढे जाण्यासाठीचा मार्ग त्याच्यामध्ये पेरून घ्या. हे सर्व काम त्यांच्या उदार दातृत्वामधून या ठिकाणी उभं राहिलेलं दिलं गेलं. या पिंपळगाव नगरीतील प्रसिद्ध उद्योजक सन्मान्य राजेशाह मधुकर पोखरकर पाटील यांच्या कुटुंबियांचा सन्मान या ठिकाणी प्रशालेच्या वतीने संपन्न होतो. त्या सन्मानाचं संपूर्ण निवेदन द्या हे करण्यासाठी विनंती करतो स्थानिक स्कूल कमिटी सदस्य आणि पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सन्मान्य राजेशाह पोखरकर पाटील यांना विनंती करतो पाटील या ठिकाणी निवेदन करावं. प्रथमतः आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो. आणि आपला भारत देश स्वतंत्र होण्यासाठी अनेक महान विभूतींनी स्वातंत्र्य सैनिक त्यांनी या देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलं. त्याचप्रमाणे जे सैनिक अहोरात्र आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आबादी ठेवण्यासाठी भारतीय सैन्य दलामध्ये तैनात आहेत, अशा सर्व वीर जवानांना अभिवादन करतो. आणि आज या ठिकाणी या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने उपस्थित असलेले गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक, माजी विद्यार्थी सर्वांचं मनापासून स्वागत. आणि आजचा दिवस विशेष आहे. गेली 4-5 वर्ष आपल्या शाळेचं जे काही अर्धवट काम राहिलेलं होतं, तर आता आपल्या शाळेचं काम त्या ठिकाणी पूर्णत्वास आलेलं आहे. शाळेचं रंगकाम गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित होतं, परंतु हे रंगकाम करण्याचं काम खऱ्या अर्थानं आपल्या तालुक्याचे विद्यमान आमदार आणि माजी गृहमंत्री आदरणीय आमदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब हे आपल्या गावामध्ये एक 4 महिन्यापूर्वी जेव्हा आले होते, तेव्हा त्यांनी पाहिलं शाळेचं काय काय काम अपूर्ण आहे. तर त्यावेळेस सांगितलं, म्हणलं सर अजून 20 ते 25 लाखाची कामं कमी अपूर्ण आहेत. त्यावेळेस त्यांनी सांगितलं राजू पाटलांना फोन लावा, हे राहिलेलं सगळं काम त्यांच्याकडनं आपण करून घेऊ. साहेबांनी त्या ठिकाणी फोन लावला, राजू पाटलांना सांगितलं की राहिलेलं सगळं काम त्या ठिकाणी तुम्हाला करून देता येईल का, किती रुपयाचं काम आहे, काय काही चर्चा नाही. 1 सेकंदामध्ये सांगितलं, सर जे काही काम राहिलं असेल सगळं त्या ठिकाणी करून देतो. तर या शाळेचे माजी विद्यार्थी 1991च्या बॅचला राजेश पोखरकर आम्ही त्या ठिकाणी एकत्र शिकलो. आणि आज उद्योजक म्हणून मुंबई नगरीमध्ये, अमेरिकेमध्ये, जगातील अनेक देशांमध्ये त्यांनी त्यांचा व्यवसाय त्या ठिकाणी वाढवलेला आहे. आणि त्यांना ज्यांनी घडवण्याचं काम केलं अशा त्यांच्या मातोश्री कमलबाई मधुकर पोखरकर, त्याचप्रमाणे त्यांची आजी ज्यांनी त्याला संस्कार दिले, आणि जे आजीचं वय आपल्या समोर बसलेले आहेत 95 वर्षाचं त्यांचं आता सध्याचं वय आहे. खऱ्या अर्थानं त्यांनी घडवण्याचं काम केलं. आणि आजचं जे ध्वजारोहण आहे ते खऱ्या अर्थानं या 2 आदर्श भारतांच्या शुभ हस्ते संपन्न झालेलं आहे. म्हणून त्यांचा सन्मान करणं आपलं आद्य कर्तव्य आहे. त्याचप्रमाणे राजेश पोखरकर यांचे बंधू जे चाकणमध्ये एक उद्योजक म्हणून त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा निर्माण केलाय, ते देखील उपस्थित आहेत. आणि ज्यांनी हे संपूर्ण कलर काम, संपूर्ण कामाचं नियोजन ज्यांनी केलं ते प्रशांत हिंगे आणि रंगकाम कॉन्ट्रॅक्टर गणेश शिंगे यांनी खऱ्या अर्थानं हे काम उभं राहून अतिशय चांगल्या पद्धतीने करून दिलं. म्हणून त्यांचा सत्कार करणं आपलं कर्तव्य आहे. म्हणून या ठिकाणी फक्त 2च मिनिटांमध्ये वेळ नाही घालवता आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान करत आहोत. आणि या ठिकाणी प्रथमतः आपण आपल्या गावच्या आदर्श माता कृष्णाबाई बबनराव पोखरकर की वय वर्ष 95 आणि खऱ्या अर्थानं एक आदर्श सुपुत्र, त्यांचं सुपुत्र कैलासवासी मधुकर बबनराव पोखरकर पाटील. आम्ही शालेय जीवनामध्ये असताना या शाळेचं स्कूल कमिटी चेअरमन म्हणून गेले अनेक वर्ष काम केलं. आणि खऱ्या अर्थानं आपल्या गावाच्या विकासामध्ये त्यांचं खूप मोठं योगदान आहे. आणि आता त्यांच्याच पावलावर ठेवून या गावाच्या सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक आणि विकासामध्ये राजेश पोखरकर आणि त्यांचे सगळे बंधू आणि कुटुंबीय यांचं खूप मोठं योगदान आहे. पण त्याच्या पाठीमागं त्यांना ज्यांनी घडवलं त्यांच्या या 2 माता, त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. तर कृष्णाबाई बबनराव पोखरकर यांचा सन्मान आपण शाळेच्या वतीने, स्कूल कमिटीच्या वतीने आणि ग्रामस्थांच्या वतीने त्या ठिकाणी साडी, त्याचप्रमाणे गुलाब पुष्प आणि शाल देऊन त्या ठिकाणी सन्मान करतोय. हा सन्मान करण्यासाठी आपल्या शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका सन्माननीय आवटे मॅडम यांना मी विनंती करतो, त्यांनी या ठिकाणी पुढे यायचे आणि आदर्श माता कृष्णाबाई बबनराव पोखरकर पाटील यांचा आपण साडी, शाल आणि बुके देऊन सन्मान करायचा आहे. पुढे पुढे सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत करायचंय. ओके त्याचप्रमाणे आता आजींचा सन्मान संपन्न झाला आहे. माता कमलबाई मधुकर पोखरकर पाटील यांचा या ठिकाणी आपण साडी, त्याचप्रमाणे शाल आणि बुके देऊन सन्मान करतोय.
हा सन्मान करण्यासाठी आवटे मॅडम त्याचप्रमाणे लागवडे मॅडम यांनी देखील या ठिकाणी यायचंय आणि आदर्श माता कमलबाई मधुकर पोखरकर पाटील यांचा या ठिकाणी साडी शाल आणि बुकेद्वारे आपण सन्मान करायचा आहे. बुके थोडं खाली घ्या थोडं. ठीक आहे. राजेश शेठ पोखरकर पाटील यांचे बंधू चाकण या ठिकाणी यांनी एक उद्योजक म्हणून स्वतःचं कर्तृत्व त्यांनी सिद्ध केलेलं आहे. ते आदरणीय सुरेश शेठ मधुकर पोखरकर पाटील यांचा या ठिकाणी आपण शाल आणि बुके देऊन सन्मान करतोय. हा सन्मान आपल्या पिंपळगावचे विद्यमान सरपंच दीपक शेठ पोखरकर आणि उपसरपंच मान्य अरुण शेठ शांताराम बांगर यांनी या ठिकाणी यायचे आणि मान्य सुरेश शेठ मधुकर पोखरकर पाटील यांचा आपण सन्मान करायचा आहे. या ठिकाणी अभिषेक गोपकर यांनी जे काम करून दिलंय वाहनाला घेईल आपल्या स्वच्छतेकडे जाण्यासाठी पेरिंग ब्लॉकचं काम, त्याचप्रमाणे मुख्याध्यापक कार्यालय आणि स्टाफ रूम या ठिकाणच्या टॉयलेटचं काम, अशी सर्व कामं सुमारे 21 लाख रुपयाची ही राजेश गोपकर यांनी स्वतःच्या निधीतून आद्या कंपनीच्या माध्यमातून करून दिला. तर या आद्या कंपनीचे मॅनेजर आणि राजेश गोपकर यांचे विश्वासू सहकारी माननीय प्रशांत हिंगे साहेब यांनी खऱ्या अर्थानं गेल्या 2 महिन्यामध्ये उभं राहून अतिशय चांगल्या दर्जाचं काम करून दिलं. म्हणून त्यांचा या ठिकाणी आपण शाल आणि बुके देऊन सन्मान करतोय. हा सन्मान करण्यासाठी स्कूल कमिटीचे सदस्य मान्य अशोक शेठ शिवराम बांगर, रमेश शेठ पोखरकर, शोई शेठ पोखरकर सर्व स्कूल कमिटी सदस्यांनी पुढे यायचंय आणि प्रशांत हिंगे यांचा या ठिकाणी सन्मान करायचंय. प्रशांत हिंगे यांचा अशोक शेठ शिवराम बांगर, गणेश शेठ बांगर, त्याचप्रमाणे शोई शेठ पोखरकर यांचा हस्ते सन्मान होतोय. त्याचप्रमाणे ज्यांनी कलरचं काम अतिशय चांगल्या दर्जाचं करून दिलं तर ते या कलरचे कॉन्ट्रॅक्टर व्यवस्थापक तर या ठिकाणी या सर्व मंडळांचा सन्मान झालेला आहे. आणि या ठिकाणी ही संपूर्ण शाळा बनवत असताना आतापर्यंत ग्रामस्थांमधून सुमारे 1.5 कोटी रुपयाचे योगदान या ठिकाणी झालेलं आहे. मग सर्व दानशूर देणगीदार, सर्व माजी विद्यार्थी, आरंभ प्रतिष्ठानला ज्यांनी योगदान दिलं या वृक्षारोपणासाठी, त्या सर्वांनी ज्यांनी झाडं दिली, संगोपन करण्यासाठी मदत केली, त्या सर्वांचं शाळेच्या वतीने, स्कूल कमिटीच्या वतीने, ग्रामस्थांच्या वतीने आभार व्यक्त करतो. आणि एवढं मोठं 21 लाख रुपयाचं काम खऱ्या अर्थानं या पाटील परिवाराने करून दिल्याबद्दल त्यांना शाळेच्या वतीने आणि संस्थेच्या वतीने एक आभार पत्र देण्यात येत आहे. हे आभार पत्र आपल्या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय भापाळे सर आणि सर्व स्कूल कमिटी सदस्य, सरपंच, उपसरपंच यांच्या शुभ हस्ते आपण प्रदान करत आहोत. तरी संपूर्ण पाटील परिवार यांनी पुढे यायचंय आणि आभार पत्राचा स्वीकार करायचंय. थँक्यू. व्यासपीठावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, उपस्थित मान्यवर, ग्रामस्थ, पालक, गुरुजन वर्ग, त्याचप्रमाणे येथे उपस्थित होणाऱ्या माझ्या सर्व प्रिय देशबांधवांनो, उत्सवतीन रंगांचा जल्लोषदाठ मानांचा, उत्सवतीन रंगांचा जल्लोषदाठ मानांचा प्रणाम त्या वीरांना ज्यांनी घडवला पाया या स्वातंत्र्याचा, प्रणाम त्या वीरांना ज्यांनी घडवला पाया या स्वातंत्र्याचा. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. मी नमस्ते तुषार गोरडे, इयत्ता 8वीची विद्यार्थिनी, आज या पवित्र दिनी, या पवित्र मंचावरती माझे विचार मांडण्यासाठी तुम्हा सर्वांसमोर उभी आहे. आज 15 ऑगस्ट, तब्बल 79 वर्षांपूर्वी याच दिवशी आपल्या भारत देशाने पारतंत्र्याचा अंधार मिटवून स्वातंत्र्याचा नवा सूर्य पाहिला. हजारो वडिलांचे बलिदान, हजारो मातांचा त्याग आणि कित्येक क्रांतीवीरांचे रक्त जेव्हा या मातीमध्ये सांडले तेव्हा कुठे हा दिवस आपल्या नशिबी आला. पण आज या स्वातंत्र्याच्या दिनी, या स्वातंत्र्याच्या पर्वावरती मला तुम्हा सर्वांना एक प्रश्न विचारावा असं वाटतं. आपण खरंच स्वातंत्र्य झालं? होय, एवढंच निघून गेलं. पण आज आपल्या भारतासमोर उभं असलेल्या आव्हानांचं काय? आज आपल्या भारतातील शेतकरी रात्रंदिवस कष्ट करूनही मरणाच्या उंबरठ्यावरती उभा राहतो. आज आपल्या भारतातील महिला
साजरा करत आहोत। नुसता तिरंगा फडकावून देश महान होत नाही, नुसता तिरंगा फडकावून देश महान होत नाही, मनात देशभक्तीची आग असल्याशिवाय कोणताही लढा पूर्ण होत नाही, मनात देशभक्तीची आग असल्याशिवाय कोणताही लढा पूर्ण होत नाही। जेव्हा प्रत्येक हातात काम डोक्याला छप्पड मिळेल, जेव्हा प्रत्येक हातात काम डोक्याला छप्पड मिळेल, खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य त्या दिवशी या भूमीवर अवतरेल, या भूमीवर अवतरेल। मित्र आणि मैत्रिणींनो, स्वातंत्र्य म्हणजे काय? स्वातंत्र्य म्हणजे केवळ वर्षातून 2दा राष्ट्रगीत गाणे किंवा सोशल मीडियावरती स्टेटस ठेवणे नव्हे, तर स्वातंत्र्य म्हणजे जबाबदारी। आजचा आपला हा लढा हा इंग्रजांविरुद्ध नसून आजचा आपला हा लढा आपल्या समाजामध्ये पसरलेला भ्रष्टाचार, बेरोजगारी, महिलांवरील अत्याचार, जातीयवाद व प्रदूषण या सर्व महाभयंकर शत्रूंविरुद्ध आहे। जेव्हा आपल्या भारतातील जवान सीमांवरती परत येत असतो, तेव्हा तो ना उन्हातानाची पर्वा करतो, ना गोळ्यांची पर्वा करतो। तर मग आपण एक भारताचे नागरिक म्हणून आपल्या देशासाठी काय करतो? आपण आपल्या भारताचे नागरिक म्हणून आपण आपल्या देशाचे नियम पाळले पाहिजे, रक्षण केले पाहिजे आणि स्वच्छता पाळली पाहिजे। रक्तामध्ये मिसळू दे आज क्रांतीची नवी लाट, रक्तामध्ये मिसळू दे आज क्रांतीची नवी लाट, चला तर मग देशाला देऊया मिळून समर्पणाची साक्ष, समर्पणाची साक्ष। चला तर मग आजच्या या स्वातंत्र्याच्या दिवशी फक्त मान्यवरांची मनोगती ऐकू नका, तर स्वतःशी असं ठरवा की मी या भारताचा एक प्रथम नागरिक आहे आणि मी भारताला पुन्हा एकदा पूर्ण स्वाभिमानाने देशाच्या नकाशावरती कोरणार। चला तर मग माझ्यासोबत पूर्ण जोशात आणि देशाच्या अभिमानाने म्हणा, भारत माता की वंदे, जय जवान, धन्यवाद। जय हिंद, जय भारत। धन्यवाद मनोज। यानंतर सर्व विद्यार्थी, पालक वगैरे प्रतिष्ठित मंडळी यांनी श्रीराम देवी उत्पादक सहकारी संस्था या ठिकाणी ध्वजारोहण करण्यासाठी जायचे। आवाज बंद करा, छोट्या मुलांनी आवाज बंद करा, टकलाटकली करू नका। हे शांत हो. चला हायस्कूलची मुलं, चला पटापट। हा, सगळ्यांचा एक आवाज आला पाहिजे। एक साथ विद्यार्थी मित्रांनो, भारत वर्षामध्ये मोठ्या उत्साहामध्ये संपन्न होत असताना आज श्रीराम सहकारी दूध उत्पादक संस्थेच्या या प्रांगणामध्ये ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न होतोय आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित पिंपळगाव नगरीचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सर्व सदस्य असतील, विविध सहकारी संस्था, विविध कार्यकारी सोसायटी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, त्याबरोबर श्रीराम विद्यालय पिंपळगाव खडकी, आरंभ प्रतिष्ठान असेल, विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी, सर्व ग्रामस्थ, बंधू भगिनी, विद्यार्थी मित्र आपण सर्वजण उपस्थित राहिलात। प्रथमतः श्रीराम सहकारी दूध उत्पादक संस्था चेअरमन, व्हाईस चेअरमन, सर्व संचालक या सर्वांच्या वतीनं उपस्थित सर्व मान्यवरांचं जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूयात। 7 लाख लोक या ठिकाणी जय श्रीराम पतसंस्था सर्व संचालक आपण सर्वजण उपस्थित आहात।
आपले सर्वांचं मनापासून स्वागत आहे. प्रथमतः ध्वजाचं पूजन संपन्न होतं. मी ध्वजपूजन करण्यासाठी विनंती करतो श्रीराम सहकारी दूध उत्पादक संस्था पिंपळगावची सर्व संचालक मंडळ आपल्या सर्वांना विनंती, आपल्या सर्वांच्या शुभार्थ या ठिकाणी ध्वजपूजन संपन्न होतं ते आपण करावाची विनंती आहे. श्रीराम सहकारी दूध उत्पादक संस्था आणि जय श्रीराम सहकारी पतसंस्था सर्व संचालक मंडळ आपल्या सर्वांना विनंती, आपण या ठिकाणी ध्वजपूजन करण्यासाठी पुढे यावं. धन्यवाद. या ठिकाणी श्रीराम सहकारी दूध उत्पादक संस्था पिंपळगाव खडकी या संस्थेचे चेअरमन आदरणीय दादाभाऊ किसन भोगरकर यांना विनंती करतो की आपल्या शुभार्थे ध्वजारोहण कार्यक्रम आपण संपन्न करावा. ध्वजारोहण समारंभ संपन्न होते. श्रीराम सहकारी दूध उत्पादक संस्था पिंपळगाव चेअरमन आदरणीय दादाभाऊ किसन भोगरकर यांच्या शुभार्थे या ठिकाणी ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न होता. सुरू कर. एक साथ राष्ट्रीय ध्वज को मानवंदना करते हुए सामने सैल्यूट करना, सामने सैल्यूट. गाहे
एक साथ राज्यगीत शुरू करेंगे, शुरू कर। भारतीय स्वातंत्र्य दिनाचा जय जवान, जय जवान, भारत माता की हात हे टाटा करा रे. टाटा करा सगळ्यांनी, टाटा करा सगळं रात करून चला चला सगळी चला पटापट. चला पटापट चला काय काय चला 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 पटापट चल भाऊ अरे विचार चला 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 तुम्हाला काय कॅमेरे जागा नाही आलो तुम्ही आलो बोलू या हा टाटा करा रे. टाटा कर टाटा करा सगळे. यार घोषणा द्या रे पुरीनो. घोषणा द्या घोषणा.
देशाचा भारत देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहामध्ये संपूर्ण भारत खंडामध्ये संपन्न होत असताना आज एक आदर्श गाव पिंपळगाव खडकी ग्रामपंचायतच्या या प्रांगणामध्ये स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न होत असताना उपस्थित पिंपळगाव नगरीचे सर्व ग्रामस्थ बंधू भगिनी, श्रीराम सहकारी दूध उत्पादक संस्था, सर्व सहकारी पतसंस्था, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, श्रीराम विद्यालय पिंपळगाव खडकी, गारंबा प्रतिष्ठान असेल आणि वेगवेगळ्या सहकारी संस्था असतील, या सर्व संस्थांचे आजी माजी पदाधिकारी, ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, सर्व आजी माजी पदाधिकारी, सर्व विद्यार्थी बंधू भगिनी, या सर्वांचं प्रथमतः पिंपळगाव नगरीतील एक आदर्श ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य, सर्व पदाधिकारी यांच्या वतीनं जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूया. प्रथमतः ध्वजारोहण कार्यक्रम या ठिकाणी ध्वजपूजन कार्यक्रम संपन्न होतोय. ध्वजपूजनासाठी मी विनंती करतोय ग्रामपंचायतच्या ग्रामविकास अधिकारी आदरणीय सरपाडे मॅडम आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य, सर्व सन्मान्य पदाधिकारी सर्वांना विनंती आहे प्रथमतः आपल्या सर्वांच्या शुभार्थ या ठिकाणी आपण ध्वजपूजन संपन्न करावं.
तदनंतर ध्वजारोहणासाठी विनंती करतोय या पिंपळगाव नगरीतील एक आदर्श कार्यकुशल सरपंच, युवा उद्योजक सन्माननीय दीपक शेठ पोकरकर पाटील, त्याचबरोबर विद्यमान डेप्युटी सरपंच तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक सन्मान्य अरुण शेठ बांगर, आपल्याला विनंती आपल्या शुभास या ठिकाणी आपण ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न करावा. राष्ट्रीय गान शुरू करेंगे, शुरू कर. वंदे मातरम, वंदे मातरम, सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम शस्य श्यामलाम मातरम, वंदे मातरम, शुभ्रजोत्स्ना पुलकितयामिनी, पुलकुसुमित ध्रुवदलशोभिनी, सुहासिनी सुमधुरभाषिणी, सुखदां वरदां मातरं, वन्दे मातरं, वन्दे मातरं. एक साथ राष्ट्रीय ध्वज को मान वंदना करते हुए सामने सैल्यूट करना, सामने सैल्यूट. जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंधु गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंगा, तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, गाहे तव जय गाथा, जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय 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 हे. हाथ नीचे. विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा, विजय हमारा सदा शक्ति सरसाने वाला, प्रेम सुधा बरसाने वाला, वीरों को हर्षाने वाला, मातृभूमि का धर्म सारा, झंडा ऊंचा रहे हमारा, विजयी विश्व
भारतीय स्वातंत्र्य दिनाचा जय जवान जय जवान भारत माता की भारत माता की हाथ नीचे एक साथ ज्या भारताचे स्वप्न पाहिले होते त्यामध्ये केवळ राजनैतिक स्वातंत्र्य नव्हते तर त्यासोबत एक स्वच्छ विकसित देशाची कल्पनाही होती. महात्मा गांधींनी गुलामगिरीतून भारत मातेला मुक्त करून स्वातंत्र्य मिळवून दिले. आता भारत मातेला अस्वच्छतेतून मुक्ती देऊन देशाची सेवा करणे आपले आद्य कर्तव्य आहे. मी शपथ घेतो की मी स्वतः स्वच्छतेच्या बाबतीत जागरूक राहील आणि त्यासाठी वेळही देईल. दरवर्षी 100 तास म्हणजेच प्रत्येक आठवड्यातून 2 तास श्रमदान करून स्वच्छतेचा या संकल्पा पूर्ण करीन. करणार नाही आणि दुसऱ्यालाही करू देणार नाही. मी सर्वप्रथम मी स्वतःपासून माझ्या कुटुंबापासून माझ्या गल्ली वस्तीपासून माझ्या गावापासून तसेच माझ्या कार्यस्थळापासून या कामास सुरुवात करेन. मला हे मान्य आहे जगामधील देश स्वच्छ आहे. त्याचे कारण त्या ठिकाणचे नागरिक स्वतः घाण करीत नाही व घाणही करून देत नाही. या विचारांनी मी गावोगावी आणि गल्लोगल्ली स्वच्छ भारत विषयीचा प्रचार करेन. मी आज जी शपथ घेत आहे ती आणखी 100 लोकांनाही घ्यायला लावेल. तेही माझ्यासारखेच स्वच्छतेसाठी 100 तास देतील. यासाठी मी प्रयत्न करेन. मला माहित आहे की स्वच्छतेच्या दिशेने टाकलेले माझे पाऊल संपूर्ण देशाला स्वच्छ करण्यासाठी मदत करेल. हात नीचे कळ लागले अजून दोन प्रतिबंध मनाई आणि निवारण अधिनियम 2013 अन्वये घेण्याची प्रसिद्धी आहे. मी सर्व महिलांना समानतेने आदराने आणि संवेदनशीलतेने वागण्याची आणि माझ्या सहकाऱ्यांनाही याच भावनेने आणि कटिबद्धतेने काम करण्यासाठी प्रोत्साहित करण्याची प्रतिज्ञा करतो. मी पॉश कायदा पॉश धोरण आणि शी बॉक्स पोर्टल
निर्माण करण्याची आणि त्यांचे पूर्ण प्रामाणिकपणे व निष्ठापूर्वक पालन करण्याची प्रतिज्ञा करतो. मी एक सुसंवादी सन्माननीय आणि आदरयुक्त कार्यक्षेत्र तयार करण्यासाठी आणि ते अधिक मजबूत करण्यासाठी सातत्याने सकारात्मक आणि निरंतर प्रयत्न करण्याची प्रतिज्ञा करतो. हात नीचे. घ्यायची. तंबाखू जर्दा खर्रा तसेच प्रतिज्ञा केली तयार. तंबाखू जर्दा खर्रा तसेच बीडी सिगारेट ई हुक्का ई सिगारेट यांच्या दुष्परिणामाची मला जाणीव आहे. म्हणून मी जन्मभर या व्यसनापासून दूर राहण्याचा संकल्प करीत आहे. माझे कार्यालय, माझे घर आणि माझा परिसर तंबाखू मुक्त राहावा, तसेच इतरांनी तंबाखूजन्य पदार्थाचा परित्याग करावा यासाठी मी प्रयत्न करेन. भारत सरकारच्या 2003च्या तंबाखू नियंत्रण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी मी सतत प्रयत्नशील राहील. माझ्या आधिपत्याखाली व माझ्या जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्था, शाळा व शासकीय कार्यालये तंबाखू मुक्त तसेच ई सिगारेट मुक्त करेल. मी माझे कार्यालय, माझे घर, माझे गाव, माझी शाळा, माझी संस्था आणि माझा महाराष्ट्र तंबाखू मुक्त करण्याचा प्रयत्न करेल. आता मी पुढे म्हणेन, द्या तंबाखू व ई सिगारेटला नकार. तुम्ही म्हणायचे करा. द्या तंबाखू व ई सिगारेटला नकार. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी सर्व ग्रामस्थ बंधू भगिनी या सर्वांचं प्रथमतः आरोग्य खात्याच्या वतीनं मनपूर्वक असं स्वागत करतो. आणि या ठिकाणी ध्वजाचं पूजन करण्यासाठी या आरोग्य केंद्राच्या प्रमुख आदरणीय शिंदे मॅडम आणि भाकरे सर आपणास विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी ध्वजस्तंभाचं पूजन करून घ्यायचं आहे. या ठिकाणी ध्वजारोहण कार्यक्रम या आरोग्य विभागाच्या प्रमुख आदरणीय शिंदे मॅडम यांच्या शुभ हस्ते संपन्न व्हावा असं मी त्यांना आपल्या सर्वांच्या वतीनं विनंती करतो.
हो.